पुढच्या पदार्थाकडे जाऊया. पुढचा पदार्थ काय आहे? अपाल. अपाल. ह्याचं काय वैशिष्ट्य आहे? हे वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे ललिता पंचमीला देवीला याचा नैवेद्य असतो. बर. आणि अनंत चतुर्दशीला अनंत अनंती असं व्रत असतं, त्यावेळेला म्हणजे कृष्णाचंच असतं ते, तर त्याला हा नैवेद्य असतो. साहित्य सांगता मला काय काय? साहित्य ही गव्हाची सोजी आहे, हा लाल भोपळा आहे किसलेला, गुळ आहे बारीक केलेला, साखर, तूप आणि ही वेलची पूड आणि जायफळ पूड. हे गव्हाची सोजी म्हणजे काय हो एक्झॅक्टली? गहू आपण जाडसं असं भरडून घेतात, हां, म्हणजे अशा जात्यावरती म्हणा की आपण मिक्सरमधनं करतो, तर ते तुम्ही म्हणजे हे जाडसर भरडून घ्यायचं. जाडसर भरडून घ्यायचं. ओके, की हे रेडी होतं. चला आता आपण पदार्थ कसा रेडी होईल ह्याच्याकडे बघूया. कारण साहित्य बघितलेलं तर साहित्याच्या पुढे काय करायचं आपल्याला? आता पहिले थोडं तूप टाकायचं. ओके. आणि याच्यात ही सोजी भाजून घ्यायची. अच्छा, 1 चमचा घ्यायचा का? नाही, असं काही नाही, थोडीशी, 1 वाटीचं. ओके. आपण याच्यात थोडं पाणी घालू आणि ते शिजू द्यायचे. हे शिजल्यानंतर आपल्याला काय पुढचं? त्याच्यामध्ये साखर, गूळ आणि लाल भोपळा. अच्छा, आता घालायचं. आता साखर आणि गूळ घालू आपण. टाकून द्यायचं. सगळे घालू? पाऊण बस. आणि गूळ घालू. साखर आणि गूळ दोन्ही का घालायचं? गुळाची चव एकदम वेगळी छान लागते असं म्हणतात. अच्छा, पहिले गुळच घालायचे याच्यामध्ये, पण मग त्याच्यामध्ये व्हेरिएशन म्हणून साखर. एखाद्या वर्षी गूळ महाग असेल त्यामुळे साखर आली असेल. आता भोपळा, लाल भोपळा. आता पुढे काय करायचं मला सांगा? आता यात आपण विलायची आणि जायफळ पूड टाकू थंड झाल्यावर. आणि हे मिक्स करून त्याच्या आपण तुपाचा हात लावावा लागेल थोडा. द्रौपदीने कोणाला दिलं होतं हे? कृष्णाला. कृष्णाला. मग त्यावेळी गुळच असणार ना, साखर नसणार? साखर साखर आता काही वर्षापूर्वी आली साखर. हे शॅलो फ्राय करायचे आपण. आणि हे झाल्यानंतर डायरेक्ट खायला सुरू करायचं? डायरेक्ट, बिलकुल नाही का? आणि साय घ्यायची सोबत त्याच्या, किंवा लोणी. साय किंवा लोणी. बस बस बस, फर्स्ट क्लास. हे झालं की खायला सुरू करायची, अल्टी पलटी करायची एकदा, आणि खायला सोडायची. तुम्ही जे ठेवले ना खाली पेन ते उचला, अल्टी पलटी करा, झटका आणि लिहायला सुरुवात करा. साहित्य आणि कृती. अपाल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचा रवा, लाल भोपळ्याचा किस, गूळ, साखर, साजूक तूप आणि वेलची जायफळ पूड. कृती: पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये गव्हाचा रवा खरपूस भाजून घ्यावा. त्यामध्ये साखर आणि गूळ, लाल भोपळ्याचा किस घालून मिश्रण शिजवून घ्यावं. मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये वेलची जायफळ पूड एकजीव करून घ्यावी. या मिश्रणाचे छोटे चपटे गोळे करून साजूक तुपावर खरपूस भाजून घ्यावेत.